मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसलाय तर रस्ते वाहतुकीला देखील मोठा फटका बसलेला आहे। मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने धावते तर मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागामध्ये सध्या पाणी साचल्याचं चित्र आहे। मुंबईतील वाहतुकीचा वेग देखील मंदावलेला आहे। रस्त्यावर देखील आता वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय तर ट्रॅकवर देखील पाणी आलेलं आहे। रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला। मध्य रेल्वे 30 मिनिटे उशिराने सुरू आहे। तर मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। मीनाक्षी, मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। रस्ते वाहतुकीसोबत रेल्वेला देखील मोठा फटका बसलाय। आताचे महत्त्वाचे अपडेट मुंबईतील पावसाच्या संदर्भातले। नक्कीच शुभम, आपण पाहतोय की मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे। मात्र मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह इतर परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र आज सकाळपासूनच जोरदार पावसामुळे कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये बाहेर पडलेल्या नागरिकांना जो आहे त्रास होताना पाहायला मिळतोय, कारण कुठेतरी वाहतूक कोंडी झालेली आहे। पावसाचं पाणी जे आहे ते अनेक परिसरामध्ये साचलेलं आहे, जे सखल भाग आहे तिथे साचलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी झालेली आहे। कुठेतरी याच पाण्यातून आपल्या वाहन चालकांना आपली गाडी काढावी लागत आहे। तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीचं जर आपण नियोजन पाहिलं तर पूर्णपणे कोलमडलेलं आहे, कारण 25 ते 30 मिनिटांपासून आपण पाहतोय की रेल्वे वाहतूक म्हणजेच मध्य रेल्वेची रेल्वे जी आहे ती 25 ते 30 मिनिटांना उशिराने धावत आहे। मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट मुंबईतील पावसाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।